नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दलची विचारणा लाडक्या बहिणींद्वारा केली जात असताना आता ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींना लवकरच त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल. यामध्ये ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली आहे अशाही महिलांना आणि ज्यांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळेल. चला तर मग पाहूयात की जी-आर काय आहे आणि यामध्ये तुम्हाला पैसे कधी मिळणार आहे. पाहू शकता 29 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय काय आहे आपण पाहू शकता. वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 25-26 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिलांना लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 2235D 767 या लेखा शीर्षकाखाली 31 सहाय्यक अनुदाने उद्दिष्टाखाली 410.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे. म्हणजे ऑक्टोबर महिन्याचं जे वितरण आहे त्यासाठी 410.30 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाकडून यांना मान्यता देण्यात आलेली आहे. आता या निधीचं लवकरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वितरण केले जाईल. वितरणाची तारीख निश्चित झाल्यानंतर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. येणाऱ्या 2 ते 4 दिवसांमध्ये याची तारीख निश्चित झाल्यानंतरही याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. ज्यांची ई-के-वाय-सी राहिलेली असेल त्यांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला लाभ भेटत राहील.